महापालिका निवडणूक प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे इचलकरंजीमध्ये पोहोचलेले आहेत। शहरामधील प्रमुख मार्गावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा रोड शो सुरू आहे। राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून रोड शोची सुरुवातही झालेली आहे। महापालिका निवडणुकांच्या प्रचाराला आता जोरदार सुरुवात झाली आणि प्रचाराचा शुभारंभ सांगलीमधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला। सांगलीमधील प्रचार सभेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता कोल्हापुरामध्ये पोहोचलेले आहेत आणि कोल्हापुरातील इचलकरंजीमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा भव्य असा हा रोड शो सुरू झालेला आहे। निवडणूक प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजपासून प्रचाराला सुरुवात केली आहे। प्रचाराचा शुभारंभ झालेला आहे आणि आता सांगलीतून सुरुवात केल्यानंतर कोल्हापुरामध्ये पोहोचलेले आहेत। कोल्हापुरामध्ये दोन्ही महापालिकांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचार सभा होतील आणि यासह आता रोड शो सुद्धा सुरू आहे। कोल्हापूरमध्ये सुद्धा मोठी तिरंगी लढत पाहायला मिळेल आणि या सगळ्या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये आता प्रचाराला जोरदार सुरुवात झालेली आहे। देवेंद्र फडणवीस यांचा इचलकरंजीमधील हा सगळा रोड शो, भव्य असा रोड शो, प्रचाराचा शुभारंभ केला गेलेला आहे। देवेंद्र फडणवीस हे प्रचारासाठी मैदानात उतरलेले आहेत। यासह दोन्ही उपमुख्यमंत्री असतील त्यांच्या सुद्धा प्रचार सभा होतील। मात्र सध्या आजपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रचाराच्या सभा या सगळ्या पाहायला मिळत आहेत। कोल्हापुरामधील इचलकरंजीमधील हा देवेंद्र फडणवीस यांचा रोड शो। या सगळ्याबाबत अधिक जाणून घेऊयात। प्रतिनिधी शेखर पाटील आपल्याशी जोडले गेलेले आहेत। शेखर, सध्या आता देवेंद्र फडणवीस यांचा प्रचार दौरा हा इचलकरंजीमध्ये पोहोचलेला आहे। रोड शो सध्या सुरू आहे, काय अपडेट? बरोबर आहे माधुरी, कोल्हापुरातल्या या इचलकरंजी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते आज इचलकरंजीमध्ये आलेले आहेत। काही वेळापूर्वी या रोड शोला सुरुवात झालेली आहे। आपण काही दृश्य पाहतोय। इचलकरंजीमधल्या लोकांनी भरभरून आता प्रतिसाद या रोड शोला देखील दिलेला आहे। अवघड इचलकरंजी शहर भाजपमध्ये जाण्याचा मास खरतर यामध्ये दाखल झालेले आहेत। हातामध्ये गेल्या काही वेळापासून त्यांच्या कमळ चिन्ह पाहायला मिळत नाही, जे कमळ चिन्ह इथल्या जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी खरतर या रोड शोच्या माध्यमातून ते आगळ्या वेगळ्या प्रकारे प्रचार यावेळी करताना दिसत आहेत। दरवेळच्या इलेक्शनमध्ये प्रचारासाठी येत असताना अनेक सभा मोठमोठ्या भाजपमध्ये झालेला आहे। मोठा प्रतिसाद जो आहे तो या रोड शोला या ठिकाणी पाहायला मिळतो। त्यामुळे निश्चितच या रोड शोच्या माध्यमातून एक अनोखा प्रचार जो आहे तो देवेंद्र फडणवीस करताना दिसत आहेत। आज सांगलीनंतर कोल्हापुरातल्या या इचलकरंजीमध्ये ते दाखल झालेले आहेत। कोल्हापुरातल्या या इचलकरंजीमधल्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यापासून या रोड शोला सुरुवात झालेली आहे। आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांना हा रोड शो जो आहे तो पुढे चाललेला आहे। शहरातल्या प्रमुख मार्गाने हा रोड शो असणार आहे। त्यामध्ये प्रत्येक नागरिकांना ते भेटताना देखील प्रत्येकाला अभिवादन करताना त्यामुळे निश्चितच या आगळ्या वेगळ्या प्रचारानंतर या रोड शो नंतर 15 तारखेला कशा पद्धतीने जनता इथल्या भाजपला स्वीकारणार आहे, महायुतीला स्वीकारणार आहे हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे। शेखर, धन्यवाद दिलेल्या या सर्व माहितीसाठी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आता प्रचार सभांना सुरुवात झालेली आहे। कोल्हापुरामध्ये देवेंद्र फडणवीस हे दाखल झालेले आहे। प्रचार सभांना सुद्धा आता सुरुवात झालेली आहे। सांगलीमधून त्यांनी प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे। कोल्हापुरामध्ये महायुती अशी ही सगळी महायुतीमध्ये एकमत झाल्याचं बघितलं आणि त्यानंतर आता तिरंगी लढत सुद्धा कोल्हापुरामध्ये पाहायला मिळेल आणि कोल्हापूर आणि इचलकरंजी या दोन्ही महापालिकेमध्ये महायुतीचा महापौर होईल, आपलाच महापौर होईल असा विश्वास व्यक्त करत जोरदार प्रचाराला सुद्धा सुरुवात केली गेलेली आहे आणि यासह जोरदार रणनीती सुद्धा आखली गेलेली आहे। जागा वाटपाचा विचार केला तर जागा वाटपामध्ये कोल्हापुरात भाजपचा हा मोठा भाऊ ठरलेला आहे। या खालोखाल शिंदे सेना असेल आणि अजित पवारांची राष्ट्रवादी आहे आणि आता सध्या प्रचार सुद्धा जोरदार सुरू झालेला आहे।